नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडेल अगदी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. मित्रांनो, आज 12 दिवसाचा गणपती विसर्जन सोहळा आहे आणि सोहळ्याला निघालेलो आहे तुषार, मी आणि सोबत तन्मय आहे. तर जाऊया सोहळ्या ठिकाणी. आणि आज आपला लाडका बाप्पा काय चाललेला आहे, आपल्या गावाला चाललेला आहे, म्हणून आपण जातोय त्या ठिकाणी विसर्जन सोहळा बघण्यासाठी. तुम्हीही विसर्जन सोहळ्यात नक्कीच आज मग्नाने दंग होणार आहे, तसंच आम्हीही मग्न होणार आहोत विसर्जन सोहळ्यात. त्यामुळे विसर्जन सोहळा अगदी आवडीने पाहायचा आहे. कारण सगळेजण कोकणातून माहिती आहे ना, गौरी गणपतीचा सण अगदी खाऊन पिऊन मजा मारून गेलेले असाल. काय खाल्लं असाल तर गावठी कोंबडा ना, किंवा चिकन आणि फोडा खाल्ली असली. फोडा खाऊन आता थोडा आपण गोड पण व्हायला पाहिजे मित्रांनो. तर या कोकणातला असाच आपला हा अनंत चतुर्थीचा विसर्जन सोहळा पाहणार आहोत आपण. अंतरल्यात तर आलेलो आहे आणि विसर्जन सोहळ्याची धमाल आणि मनोरंजन आणि हा विसर्जन सोहळ्याचा आनंद हा सुरू झालेला आहे. मिरवणूक सोहळ्याची जी मिरवणूक सोहळा, गणपती विसर्जन सोहळा हा अगदी धमाल आणि आनंदात आणि हसत खेळत चाललेला आहे. अंतरल्यातील गणपती विसर्जन सोहळा आहे आणि सोहळ्याचं स्वरूप अगदी या वाजत्रेच्या गाजात एकदम चाललेलं आहे बघा. तर आपला लाडका बाप्पा निघालेला आहे आपल्या गावाला. विसर्जन सोहळा चालू झालेला आहे हा संपूर्ण. भंडारवाडीतला आता भंडारवाडीत आपल्या विसर्जन सोहळ्याचा आपण आज आनंद घेणार आहोत. आणि या विसर्जन सोहळ्यासाठी आपण इथे आलेलो आहे आणि आपल्या इथला सुम्या देवकरांच्या इथला गणपती अगदी बाहेर पडायची तयारी सुरू झालेली आहे बघतोय आपण. तर देवकर भैया आणि आपल्या अंगणवाडीच्या बरेच वर्ष आज अंगणवाडीत सेविका म्हणून आपल्या शिकवत असतात आणि आज त्यांच्या इथे आम्ही आलेलं खास करून गणपती विसर्जन सोहळ्यासाठी. बाईंना सुद्धा शुभेच्छा आमच्याकडून या विसर्जन सोहळ्याच्या. थँक्यू. एका पायावरची मूर्ती आहे बघा, अगदी डौलदार मूर्ती. आणि आत्ता आलो आहे आपल्या स्वप्नीलच्या इथे, कारण आपला खास मित्र स्वप्नील आणि त्या ठिकाणी त्याच्या या घरगुती गणपतीचं या 10 दिवसाचं गणपतीचं विसर्जन होतं आणि तो विसर्जन सोहळ्यात थोडा मग्न असल्यामुळे आपण थोडं त्याचं हे घेऊया. आता निघालेले आहेत बाप्पा गावाला अगदी विसर्जन सोहळ्यासाठी.
तर मित्रांनो विसर्जन सोहळा तर चालू आहे, आपल्याला समुद्रावरती दिसतोय, आपण सगळीकडे इकडे बघतोय. आणि या विसर्जन सोहळ्यामध्ये हा संपूर्ण गणेश भक्तांचा मेळावा अगदी सामील झालेला दिसतोय आपल्याला. आणि खूपच असा या विसर्जन सोहळ्याचा आगळा वेगळा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय बघा. इकडे विसर्जन सोहळा चालू आहे, इकडे काही गणपती येण्याचे बाकी आहेत, इकडे पाठीकडून वाजत गाजत अजून गणपती येत आहेत. आणि अशा रीतीने हा अनंत चतुर्दशीचा सोहळा सतत चालूच राहणार आहे अगदी 9-10 वाजेपर्यंत.
आता एक आपण विसर्जन सोहळा थोडक्यात बघितलेलाच आहे.